गाली वेली नाही बोल ना पात्या. ए पात्या असं नाही चुकीचं. हां तर हा आमचा एकमेव मित्र. आम्ही तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो ना, हा आयुषराव आणि हा पतू जो पहिल्या व्हिडिओमध्ये होता पावर. हां तर ह्या दोघांना जो की बोचा नव्हता व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं, तर हा त्याच्यातला तो एक आयुषराव हा जो लपतोय. आणि फुगणार आहेत आणि हा सोमवारपासून हा नवीन कामाला जाणार आहे ॲक्च्युली. तर एक डाकियाचं काम आहे, म्हणजे जे आपण पोस्टमॅनचं काम करणार आहे हा. आणि याला पगार, अरे हे पगार दिवसाचा हार्डकोर आहे. आणि पगार रातभर याला भरपूर चांगला भेटणार आहे. रोख रुपये 14,000 रुपये. आणि त्या पैशातनं तो काय घेणार माहिती नाही. तो बोलतो मला सोनं बनवायचं. आणि दुसरा एक मुलगा मी तुम्हाला दाखवतो, त्याचा खास आहे म्हणजे ऑलवेज हात घालून झोपायचे. ते बघा तो दिसतोय तुम्हाला व्हाईट शर्ट. तो मी बोललो होतो ना पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला, तो परेश पाटील. आणि तो आता मी तुम्हाला मुलगा दाखवला आयुषराव. ऍक्च्युली या दोघांना बोचा नाही, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. दाखवू का तुम्हाला? आता ते असं वाटणार की कुठे स्टार्ट होत आणि कुठे संपतंय ते समजेल नाही. तर आज आम्ही खूप दिवसांनी भेटलो एकत्र. तुम्हाला पण मारत असताना लागत संडे असल्यामुळे प्रत्येक जण एक आपला फ्री टाइम मध्ये सगळे भेटलेत. आता आम्ही जवळजवळ 12-1 वाजेपर्यंत सोबत असू. मे बी संकेतला जर कामाला बोलवलं तर उद्या संडे त्याला टुर्नामेंट आहे. हा उद्या टुर्नामेंट आहे, उद्या मॅच आहे. मागच्या वेळेस इंडियाची मॅच होती तेव्हा आम्ही व्लॉग केला होता. आणि ह्यावेळेस आता आमच्या एरियातली आम्ही हे काय आझाद प्रीमियर लीग. आता आम्ही आमच्या एरियातले काही आहेत शुभचिंतक आहे. धुरंधर प्लेअरसाठी ती मॅच ऑर्गनाईज केलेली आहे. त्याच्यामध्ये हा जी व्यक्ती आहे जी दिसते तुम्हाला फुकट खाऊन माजलेली आहे. लाईट नाही आता तर नाही दिसत असेल. आता दाखव लाईट आली गाडी. तर त्यांची लायकी नाही आमच्या लग्नाची. त्यांची लायकी नाही, नाहीतर घेतला असता. हे बघा आम्ही मित्रांनो बघा कॉम्प्लेक्सच्या एरियामध्ये हेच ते चेहरे बघून ठेवा. परत तुम्हाला भेटण्यासाठी पण टाइम काढावा लागेल. हा याचे का बघून घ्या. हा पुढे जाऊन महाराष्ट्र श्री होणार आहे. आणि आताच तुम्हाला जी स्टोरी सांगितली आम्ही की त्या दोघांची, तर तुम्ही बघू शकता ते कसे असतात. त्यापेक्षा वेगळे असतात. हे दोघं नवरा बायको त्याचे. बघून घ्या आता बघून घ्या कुठले नवरा आहे. आणि सामान दाखवता येणार नाही. त्याच्यामध्ये एकमेव व्यक्ती आहे जो आहे आमच्या ग्रुपमध्ये, त्याच्याबद्दल खूप बोलणं महत्वाचं आहे. तो म्हणजे आमचा आहे गिरी. तर गिरी खूप पैशावाला माणूस आहे. लाखात म्हणजे एवढा पैशावाला माणूस आहे. एवढा पैशावाला माणूस आहे तो. म्हणजे त्यांनी दातावर जे तारा लावल्यात ना त्याच्यावर त्यांनी 50,000 रुपये खर्च केले. आता ते तारा लपवतोय. त्याला बोललेलो की माझ्याकडे ये रेती सिमेंट टाकतो, नाही पॅकिंग भरून देत. म्हणजे ते राहतात असं एवढं दाखवतात गरीबी. पण यांच्याकडे रुस्तमजी मध्ये 2 BHK फ्लॅट आहे आणि राहतात एरियामध्ये. आणि खूप मोठे स्मगलर आहे. आणि यांचं ऍक्च्युली ही लोक बोलतात की आमचा स्क्रॅपचा धंदा बिझनेस आहे. त्याला स्क्रॅपमध्ये नक्की तो इंग्लिश शब्द झाला, पण मराठीमध्ये कोण येतं भंगारवाला झाला असं आपलं ते बघितलं जातं. त्याला माणसं पाहिजे कामासाठी. एवढा धंदा चालतो. लोकांना वाटतं की भंगारमध्ये पैसे नाही. मध्ये बघा किती पैसे, एवढे पैसे बघा. आणि तो क्रॉक्स म्हणून एक ब्रँड होतो, त्याची त्यांनी हुप्पा म्हणून कोणती चप्पल घातलेली आहे. 1000 रुपयाची. ती 1000 रुपयाची बोलतो. ती आमच्या इथं आमची एक माई बसते, ती सोरठमध्ये अशा चपला लावते. घातलेली चप्पल ती तरी चांगला पत्त्याने घातलेली ती चप्पल. हा पत्या आणि आयुष तिथूनच सोरठ खेचतात. नातं त्यांचं नातं. काही दिवसापूर्वी आपला संकेत पण तिथून. पण आता जरा काय त्याचं प्रोफेशन आणि थोडा पगार वाढल्यामुळे जरा तो भले त्याच्या वागण्याकडे जाऊ नका, भले एका टी-शर्ट दररोज घालतो तो, पण तो माणूस चांगला आहे.
तर आम्ही आता जवळपास आम्ही आमच्या घराजवळ पोहोचतोय. हे बघा, हे आम्ही इकडे राहतो. आता सर राऊंड मारायला बाहेर निघालो बिल्डिंग आम्ही बनवला. लय दिवसांनी. हे बघा आमचं डॉमिनोज. आम्ही दरवेळेस इथे येत राहतो. आता बंद झालं. बंद झालं. तर भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. उद्या टाइम भेटला तर आम्ही नक्की ब्लॉग बनवू. चेहरे बघून ठेवा. फक्त खर्च जर कोण करणार असेल तर आम्ही नक्की येऊ. आणि आमचा प्रयत्न हाच असेल की आम्ही उद्या तलावबाई ज्या एरिया आहे, खूप चांगला एरिया ठाण्यातला, आम्ही आमचा फ्लॅट आहे तो इथं आम्ही जाणार आहे. मागणार आम्ही बघू आता. चला माफी, असं एवढ्या दिवसापासून ब्लॉग करत नव्हतो आम्ही, तर काय एवढं टेन्शनची गोष्ट नाही. राग नका मानू. थँक्यू सो मच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल. खूप तुमचे आभारी आहे. ओके बाय गाईज.